इचलकरंजी महानगरपालिकेचं आयुक्तपद बदली नाट्यामुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे। आयुक्त म्हणून कार्यरत असलेले ओमप्रकाश दिवटे यांचा 1 वर्षांचा कालावधी पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांची बदली झाली होती। त्यांच्या बदलीनंतर साताऱ्याच्या पल्लवी पाटील यांनी 11 जून 2024ला पदभार स्वीकारला। मात्र दिवटे यांनी मॅटमध्ये धाव घेतल्यानंतर मॅटनं त्यांच्या बाजूने निकाल दिला। त्यावेळी पल्लवी पाटील यांनी आयुक्तपद सोडायला नकार दिला। त्यावेळी ओमप्रकाश दिवटे यांनी आयुक्तांच्या दालनात बसूनच आपला कारभार सुरू केला। त्यावेळी पल्लवी पाटील यांना मंत्रालयातून फोन आल्यानंतर अखेर त्या निघून गेल्या। आयुक्तपदाचं हे कवित्व ताजं असतानाच आता पुन्हा एकदा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी पुन्हा पल्लवी पाटील यांचीच नियुक्ती करण्यात आली। ओमप्रकाश दिवटे यांच्या तडकाफडकी बदलीमागे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याशी त्यांचा झालेला वाद हे कारण असल्याची चर्चा आहे। आज पल्लवी पाटील यांनी 11:30 वाजण्याच्या सुमाराला आयुक्तपदाचा पुन्हा एकदा पदभार स्वीकारलाय। उपायुक्त स्मृती पाटील यांनी त्यांचं स्वागत केलंय।